डोंट थिंक अबाउट मिलिटंट्स, थिंक अबाउट मिनरल्स. त्याचा इशारा उघड पाकिस्तानच्या रेअर अर्थ मटेरियलकडे होता. या रेअर अर्थ मटेरियलमधून ट्रम्प यांना प्रचंड मोठा पैसा मिळेल अशी स्वप्न यानेच दाखवली होती. एखादी व्यक्ती असो, संस्था असो, कंपनी असो किंवा देश असो, यांच्यासाठी लॉबिंग करायचा आणि पैसा कमवायचा हा अमेरिकेमध्ये काळा धंदा नाही आहे, 2 नंबरचा धंदा नाही आहे. याला रितसर मान्यता आहे, याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे ज्यांचे राजतंत्राशी अत्यंत घट्ट संबंध असतात, घनिष्ठ संबंध असतात, असे लोक लॉबिंग फर्म काढतात आणि या फर्मच्या माध्यमातून एखाद्यासाठी लॉबिंग करतात. कीथ शिलर आणि जॉर्ज सोरियल या दोघांचे ट्रम्प यांच्याशी जे घनिष्ठ संबंध होते, त्यांनीसुद्धा एक लॉबिंग फर्म काढली होती, जावलिन ॲडवायझर असं या फर्मचं नाव. पाकिस्तानने याच फर्मला आपल्या लॉबिंगसाठी कंत्राट दिलं होतं आणि याच मंडळींनी व्हाईट हाऊसचे दरवाजे पाकिस्तानसाठी खुले केले आणि याच्याआधी पाकिस्तान यांना भक्कम पैसेसुद्धा मोजत होता, दर महिन्याला $2 लाख. पाकिस्तानने जावलिन ॲडवायझर या कंपनीशी करार केला. ते टायमिंग लक्षात घ्या. भारतामध्ये पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर हा करार झालेला आहे. त्याच्यानंतर या कंपनीला लॉबिंगसाठी पाकिस्तानने करारबद्ध केलं आणि त्यांना महिन्याचे $2 लाख देण्याचं नक्की केलं आणि याच मंडळींनी पाकिस्तानसाठी नंतर ट्रम्प यांचे दरवाजे खुले केले असं चित्र दिसतंय.